निरंजन अलख निरंजन हो अलख निरंजन। काय चालू आहे गावामध्ये काय माहिती. हे काय कुणी टाकलं असेल हे? कुणी टाकलं असेल ते बी हाय आणि यात काय ते पण बघायला लागेल. मुर्दा नसेल ना व? काय बी बोलू नका. उघडून बघ बर. म्या बघतो. घाबरतो की काय. अरे ह्यात तर कापड आणि दागिना आहे. सोन्याची दागिने. कुणी टाकलं असेल हे? बळी बाबांनी तर टाकलं नसेल. अरे पर ह्याचं करायचं काय? आता मेलो आपण. मला तर लई भ्या वाटतंय. अरे घाबरू नका. मी तुम्हाला काय बी करायचं नाही. अगं रडू नग. तुझा काय कोणी जीव घेत नाही. या बसा. तुमची सेवा करायच थांबलोय. आय असनी जरा पाणी आण ग. वय वय.
तुम्ही बळी बाबा व्हाय नव. आता गोविंद हाय. म्हणजे आता यानं समधी वांगा कामं सोडून दिली आहेत. तुम्हाला काय खायला देऊ? नग आम्हाला काय नग. तुला पाहिजे तवर तू थांब. इसावा घे मग जा तू मोर. आम्ही ऐकलं होतं की तुम्ही माणसासनी मारता. आता लोकांनी सांगा घाबरू नका. इथून जातेच जावा. होय होय. आता आम्ही सांगू लोकांनी तिथं गोविंद राहत. येतो आम्ही. अगं आता लग्न करून गृहप्रवेश करण्याची वेळ आली तरी तुझ्या हातनं शिवपिंडी सुटे ना. माझे आराध्य आहेत महादेव. अगं पण आता पती हाच परमेश्वर. अहो राहू द्या. तिची भक्ती आहे ना आणि उत्तमच आहे. बरं नाव तरी घ्या आता म्हणजे उमरा ओलांडता येईल. सगळ्यांना ऐकू गेला पाहिजे रुखाणा. हो बरोबर की नाही. हो हिमालय पर्वतावर आहे शंकर पार्वतीची जोडी. हिमालय पर्वतावर आहे शंकर पार्वतीची जोडी. सदानंद रावांमुळे आली आयुष्याला गोडी. खूप छान उखाणा घेतलाय. किती सुंदर आणि गुणी सून मिळाली आहे. दादा आता तू नाव घे ना. रुक्मिणी. चला माप ओलांडून आत या. आपण बरंच अंतर चाललो आहोत.
इथे पुढेच गाव असावं. यावेळी गावातच थांबूया. होय, थांबूयात. इतकी विविध जातीची धर्माची माणसं आहेत. त्यांच्यात जाणं, त्यांच्याशी बोलणं हा एक वेगळाच अनुभव आहे. परंतु प्रांत जरी बदलला तरी मनुष्याचा स्थायी भाव काही बदलत नाही. तो सर्वत्र सारखाच आहे. गुरुवर, या सगळ्यात मनुष्य स्वतःला उत्क्रांत कसं करणार? खरं तर खूप साधं सोपं आहे, परंतु मनुष्याने सगळं अवघड करून ठेवलं आहे. ते कसं काय? क्रोध, मद, मत्सर, अहंकार यांना बाजूला सारून मन निर्मळ केलं की परमेश्वर प्रकट होणारच. गुरुवर, खूप दिवसात अशी भक्ती असलेली व्यक्ती पाहिली नाही. तुझी ही इच्छा लवकरच पूर्ण होईल. आता मी स्नान करतो, मग पूजा करतो. तुमचं चालू द्या. चला मीही आवरतो. रुक्मिणी, काही लागलं तरी सांगायचं. हा, सावकाश होऊ दे हो तुझं. तोवर तुझ्या बायकोशी बोलते मी. अगं बोल, काळजी घे तिची. मी स्वयंपाक करायला घेऊ का? म्हणजे आल्या आल्याच ताबा घ्यायचा आहे आई. आधी मला सांग, तुझ्या आईबापानं ठरल्याप्रमाणे सगळे दागिने का दिले नाहीत? त्यांच्याकडे जेवढे होते तेवढे दिले त्यांनी. म्हणजे माझी आई खोटं बोलते का? नाही, तसं नाही. हे बघ, तुझ्या आई बापाला वाटेल की त्यांनी मुलगी उजवली, पण एवढं सोपं नाहीये. मला ठरलेले सगळे दागिने पाहिजेत. काहीतरी कारण काढून माहेरी जायचं आणि सोनं घेऊन यायचं. आई, दादा किती मूर्ख आहे ना. एवढी मोठी स्थळं होती, पण त्याने काय बघितलं हिच्यात? अगं शेवटी काय भोग आपले. ही शिवपिंडी कुठे ठेवू मी? ठेव, माझ्या डोक्यावर ठेव. अगं आई ग, आई ग, मेले मेले मेले. काय झालं आई ग? काय झालं आई? अगं कोणीतरी डोक्यावर हातोड्या मारल्यासारखं झालं.
फार दुखतंय का ग? ए बाई, तुझी शिवपिंडी आत नेऊन ठेव. शुभम भवतु. ह्या गावात प्रसन्न वाटत आहे. कोणीतरी असं इथे आहे की ज्याच्यामुळे एक शक्ती इथे निवास करते आहे. असं कोण हाय? समजेल. असं कोण असेल? आई, मी 16 सोमवारचं व्रत करते. त्यात 15 सोमवार झालेत, 1 सोमवार राहिलाय. अगं मग त्यात काय, उद्याचा सोमवार आहे की. पण मला महादेवाच्या मंदिरात जाऊन अभिषेक करायचा आहे. अगं, अशी कशी जाणार तू? सदा, अरे तुला तरी काही कळतंय का? नवीन नवरी अशी ओल्या हळदीने बाहेर जात नाही. हे बघा, अगदी साधी गोष्ट आहे. तुम्ही दोघे एकत्र गेलात तर काही फरक पडत नाही. अहो पण मी काही शत्रू आहे का तिची? तिच्याच भल्यासाठी सांगते ना. दादा, आई काय म्हणते ते ऐक. चल बाहेर, एक काम आहे. चल. बरं, मी माझं काम करतो. हा, अहो, उद्याचा 1 सोमवार झाला की माझं व्रत पूर्ण होईल. रुक्मिणी, आई म्हणते तर आई.
सज्जनांच्या वाटेतच काटे असतात. सत्य आणि धर्म यांचा पक्ष असेल तर विरोध होणारच, पण मी त्यांच्या सोबत आहे. मी त्यांना सहाय्य करणार हे निश्चित. सत्याचा पराभव मी होऊ देणार नाही.